रिझल्ट 10-15 मिनिटात पाहिजे, अर्जंट पाहिजे, लवकर पाहिजे असेल तर होतं का? सिरम आपल्याला लवकर मिळवायचे म्हणजे रिझल्ट पाहिजे आपल्याला. रिझल्ट हवा याच्यासाठी आपल्याला सिरम अगोदर अक्वायर करावं लागणार आहे, बरोबर आहे. सिरम भेटल्याशिवाय आपण टेस्ट करू शकणार नाही, रिझल्ट लवकर येणार नाही. याचा अर्थ आपल्याला ही जी प्रक्रिया थोडीशी लवकर व्हायची. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, त्यासाठी आपण प्लेन ट्यूबच्या ऐवजी क्लॉट ऍक्टिव्हेटर ट्यूब्स आपण घेतलेली. पण 10-15 मिनिटाचा आता प्रश्न असा आहे, यासाठी सुद्धा 10-15 मिनिट लागेल. पण 15 मिनिटाच्या अगोदर आपल्याला इन्स्टंटली रिझल्ट हवे. आता फॉर एक्झाम्पल मग या ठिकाणी ते पॉसिबल आहे का? असू शकतं ना. कसं? SST सिरम सेपरेटिंग ट्यूब, SST ट्यूब. आता SST ट्यूब मध्ये क्लॉट ऍक्टिव्हेटर ट्यूब मध्ये काय डिफरन्स आहे? त्याच्यामध्ये बॉटमला थोडेसे जेली असते, ते काय करतं म्हणजे क्लॉटला अटॅच करून ठेवतो आणि सिरमला सेपरेट करतो, डिअटॅच करतो. ठीक आहे, पण त्यासाठी सुद्धा टाइम जाणार आहे, तो तेवढा टाइम घेणारच आहे. 10 ते 15 मिनिटच घेणार आहे. हो, पण त्याच्यापेक्षा कमी टाइम जर करायचा प्रयत्न केला तरी अगोदर आपण करून बघितलं होतं, तर त्या ठिकाणी काय होतं, त्याच्यामध्ये मग पूर्णपणे जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत ते सेपरेट होऊ शकणार नाहीत. म्हणजे रिझल्ट चुकीचे होऊ शकतात. म्हणजे तेवढीही काही अर्जन्सी नसते, फक्त 15 मिनिटांमध्येच असणारे, म्हणजे हे कोणत्या काही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स मधून आपण डायग्नोसिस करत नाहीत. म्हणजे अशी कोणती टेस्ट करणार नाहीत की जी 5 मिनिटांमध्ये व्हायलाच पाहिजे, पेशंटचा जीव वाचणार आहे, अशी कोणती टेस्ट आहे का? नाही. एवढा वेळ तर कोणी देऊ शकतो कोणताही पेशंट ह्या टेस्टसाठी. त्याच्यामुळे तेवढी गडबड कोणत्या पेशंटला नसणार आहे. पूर्वी ज्यावेळेस क्लॉट ऍक्टिव्हेटर ट्यूब्स नव्हत्या किंवा अशा प्रकारचे सेपरेशन मेथड्स नव्हत्या, टेक्निक्स नव्हत्या, तर त्या केसेसमध्ये काय केलं गेलं होतं, आपण 1-1 तास वेट केला होता आपण, किंवा मॅन्युअल सेंट्रिफ्युजेशन केलं होतं. पण आता तो टाइम रिड्यूस होऊन 15 मिनिटापर्यंत आलेला आहे. त्याच्यापेक्षा आणखीन रिड्यूस करता येऊ शकणार नाही. कदाचित भविष्यामध्ये इन फ्युचर आणखी कोणत्या टेक्निक्स येऊ शकतात, पण आणखीन तरी अशा प्रकारच्या टेक्निक्स आलेल्या नाहीत. ठीक आहे, या व्यतिरिक्त आणखीन गुड क्वेश्चन, म्हणजे प्रश्न विचारला म्हणून ही बऱ्यापैकी माहिती बाकी जणांना भेटली. अशीच काही आणखीन शंका असतील तर विचारा. नाही आहे ना? समजलं? यामधले बेसिक फरक आणखीन परत एकदा बघणार आहोत आपण. प्लाझ्मा जो आहे, प्लाझ्मा काय म्हणलं गेलं या ठिकाणी, द लिक्विड पार्ट ऑफ ब्लड विथ क्लॉटिंग फॅक्टर्स. एक्झाम्पल फायब्रिनोजन, फायब्रिन्स जे काय आहेत. ठीक आहे, क्लॉटिंग फॅक्टर्स प्रेझेंट असणारा लिक्विड पार्ट ब्लडचा तो असतो प्लाझ्मा. आणि सिरम म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्लॉटिंग फॅक्टर्स प्रेझेंट नसतात. क्लॉटिंग फॅक्टर्स त्या ठिकाणी ऍबसेंट असतात, जे की आपण ऑनलाईन लेक्चर्स मध्ये भेटले. सिरम मध्ये कोणत्या प्रकारचे क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे फायब्रिनोजन नसतो. त्या व्यतिरिक्त क्लॉटिंग फॅक्टर्स ऍबसेंट असतात. हे ऑब्टेन करण्यासाठी ब्लडला क्लॉट फॉर्म होऊ देणं गरजेचं, हे काय डिफरन्सेस आहेत. त्या व्यतिरिक्त प्लाझ्मा मिळवण्यासाठी EDTA किंवा हिपॅरिन, सोडियम सायट्रेट जे काय कोणत्या प्रकारचे अँटीकॉग्युलंट यूज करतो. आणि यासाठी प्लाझ्मा रिक्वायर, आता हा प्रश्न महत्वाचा आहे बघा, एक लक्षात घ्या. प्लाझ्मा मिळवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ वेट करण्याची गरज नाही. सॅम्पल कलेक्ट केला, अँटीकॉग्युलंट प्रॉपरली मिक्स झालं, लगेच आपण सेंट्रिफ्युज करू शकतो. विदिन अ मिनिट त्या ठिकाणी आपण सेंट्रिफ्युजेशन करू शकतो. त्यामधून सेपरेट होणार फ्लुइड पार्ट प्लाझ्मा आहे. पण सिरम मिळवण्यासाठी, ब्लड क्लॉट फॉर्म होण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ द्यायचा. म्हणजे प्लाझ्मा ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, पण सिरमसाठी जास्त वेळ लागणार आहे. हा एक महत्वाचा फरक आहे. त्या व्यतिरिक्त प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स प्रेझेंट असतात, कारण कोआग्युलेशन झालं नाही, ते क्लॉटिंग फॅक्टर प्लाझ्मामध्ये असणार आहेत. त्यानंतर ऑब्टेन फ्रॉम अँटीकॉग्युलेटेड ब्लड, कोणत्या तरी प्रकारचं अँटीकॉग्युलंट त्यामध्ये आपण ऍड केलं गेलेलं असणार. इथपर्यंत समजलं? प्लाझ्मा आणि क्लॉटिंग ज्या ठिकाणी सिरम मधले फरक आपण जवळपास सगळे बघितलेले आहेत. सेपरेशन पण आपण चांगल्या प्रकारे बघितलं गेलेलं आहे. ठीक आहे.